मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा विचारते, तुम्ही इथे कशाला आलात? तेव्हा कशाला आलात म्हणजे मी त्यांना इकडे बोलवून घेतलंय असं आता निरूपा मीराला सांगते. तर मीरा म्हणते, आई अगोदर तुम्ही इथून निघा बरं. मग आता तिची आई तेथेच थांबते, कारण निरूपा आता त्यांना जाऊनच देत नसते. त्यानंतर निरूपा म्हणते, तुझ्या भावाने चोरी केली आहे समजलं, आणि तरीही त्यांना तुला पाठीशी घालायचं असेल तर तू सुद्धा इथनं निघायचं, निघ अगोदर असं म्हणून निरूपा आता मीराला सुद्धा जायला सांगते. त्याचवेळी लक्ष्मी म्हणते की ताई, जर आमच्या राजने चोरी केली असती तर मी त्याला इकडे घेऊन तरी कशाला आले असते. तेव्हा राज आणि मधू हो असं म्हणतात. पुढे आता लक्ष्मी म्हणते की खरंच त्याने असं काहीही केलेलं नाहीये, विश्वास ठेवा त्याच्यावर. त्याचवेळी आता गप्प बसा, चोराच्या उलट्या बोंबा असं निरूपा आरोप करते. तेव्हा पंकज तावातावाने पुढे देविकाला घेऊन येतो आणि म्हणतो, हाच आहे चोर आणि तोच काल पैसे चोरत होता. मग आता मधू आणि मीरा खूपच रागात पंकजकडे पाहू लागतात. त्यानंतर मीरा म्हणते, हे पहा, माझ्या घरचे गरीब आहेत म्हणून त्यांच्यावर अजिबात खोटा आळ घेऊ नका, कारण त्यांनी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा निरूपा म्हणते, चल तू आतमध्ये जा, स्वयंपाकघरात जा, फक्त आपल्यासाठी जेवण करायचं, यांच्यासाठी नाही असं म्हणून निरूपा मीराला सांगते. आणि हे फुकटे आलेत म्हणून त्यांना अजिबात गिळायला द्यायचं नाही असंही लक्ष्मी आणि मीरा व मधूचा अपमान करत म्हणते. तेव्हा मीराला आता खूपच वाईट वाटतं. तर मधूला राग येत असतो की आम्हाला ही बाई तर फुकटे म्हणतीये. तेवढ्यातच सुधाकरराव सत्या तेथे येतात. मग आता सुधाकरराव विचारतात की ताई, तुम्ही इथे कसे? मग आता निरूपा म्हणते, मीच यांना बोलवलंय, कारण माझे पैसे ना या चोरट्याने चोरले आहेत, यांच्याकडून मी आज पैसे घेऊनच राहणार. हे ऐकतात सत्याला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता राज हा हात जोडून म्हणतो, काका अहो मी खरंच चोरी केली नाहीये. अहो काकी, तुम्ही तर माझ्यावर असा चोरीचा आरोप करताय. अहो देवाची शपथ, मी काही केलं नाही असं अगदी तो तळमळीने सांगू लागतो. तेव्हा सत्याला वाईट वाटतं. मग तो राज जवळ येतो आणि त्याला म्हणतो, भावा तू शांत राहा, तुझ्यावर कोणी का आरोप करेल, आणि तू ह्या निरूपाला कशाला घाबरतोस? अरे अजिबात लक्ष नकोस देऊ तिच्याकडे. आणि सासू, तुम्ही या बाईचं ऐकून येता का इकडे? हिला अजिबात काही कामधंदे नाहीयेत, ती कशी आहे तुला तर चांगलंच माहीत असेल ना. त्याचवेळी निरूपा आता ओरडत म्हणते, तू गप्प बस, काल आणि आज यामध्ये घरी आला होता आणि नेमकं तेव्हाच आमचे पैसे चोरीला गेले आणि म्हणूनच मी त्यांना इथे बोलवले. तेव्हा सत्या रागातच म्हणतो, बाई, गोष्ट ना डोक्यामध्ये अगदी पक्की करून ठेवायची. मुळात ते पैसे तुझे नव्हतेच, ते पैसे ना माझ्या बापाचे होते. त्यावेळी निरूपा म्हणते, हो तुझ्या बापाचे होते हे मलाही माहीत आहे, परंतु ते पैसे माझ्याकडे त्यांनी दिले होते म्हटल्यावर हक्क कुणाचा? माझाच झाला ना. त्यानंतर देविका म्हणते, बरोबर आहे आईंचं, कारण आई बोलतायत ना ते अगदी बरोबर करेक्ट बोलतायत. आपण सर्वजण जेव्हा गाजराचा हलवा खात होतो ना, तेव्हा हे दोघे कशाला आतमध्ये गेले होते आईंच्या रूममध्ये? त्यांना विचारा ना, ती मधू आणू तो राज. तेव्हा सर्वजण त्या दोघांकडे पाहू लागतात. तेव्हा पंकज इशारा करून तिला विचारतो, खरंच का? मग आता ती हो असं म्हणते. सर्वजण आता घाबरलेले असतात. मग आता लक्ष्मीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो की कधी माझी लेकरं तिकडे आतमध्ये गेली होती. मग त्यानंतर निरूपा विचारते, बोल रे पटकन, आतमध्ये गेला होतास की नाही तू? तेव्हा राज आणि मधू एकमेकांकडे पाहतच राहतात. निरूपा आता म्हणते, अरे बोल ना. मग आता देविका म्हणते, मी स्वतः तुमच्या दोघांना आईच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं. तेव्हा आता ते दोघेही एकदम गप्प बसतात. तर पुढे आता मीरा जाते आणि राज, मधू, ऐका, तुम्ही सांगा या सगळ्यांना की हे सगळं खोटं आहे असं मीरा म्हणते. तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा लवकर काय आहे ते असं म्हणून आता मीरा ही त्यांना शपथेमध्ये अडकवते. तेव्हा मात्र पंकज, देविका एकमेकांना इशारा करतात. तेव्हा देविका म्हणते, आता बोला ना, गप्प का आहात? त्याचवेळी राज म्हणतो, हो ताई, आम्ही रूममध्ये गेलो होतो खरं. मग आता असं म्हटल्याबरोबरच इकडे घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता पंकज हा मनातच विचार करतो की काय मूर्ख मुलगा आहे, याच्या जागी जर मी असतो तर गेलोच नसतो असं सांगितलं असतं, म्हणजे विषयच संपला असता. वा पंकज वा, खूप चांगला खेळ खेळलास रे तू बेटा असं म्हणून तो स्वतःवरच खुश होतो. स्वतःची पाठ ही थोपटून घेतो. त्यानंतर आता मीरा विचारते, राज तू हे काय बोलतोस, कळतं का? त्याचवेळी आता निरूपा म्हणते, अगं तेच सांगते ना मी तुला मगापासून की यांनीच पैसे चोरले आहेत म्हणून. अगं आता तुझी शपथ घ्यायची वेळ आली तेव्हा याची तर बोबडीच वळली. तेव्हा राज म्हणतो, तसं नाहीये काकी, आम्ही तिकडे मोबाईल असं म्हणून आता तो पुढे बोलणार असतो, सत्य सांगणार असतो, पण निरूपा त्याला चूप
असं म्हणून गप्प करते. मग आता तुझा बोलायचा चान्स हा संपला आहे असं निरूपा चुटकी वाजवत म्हणते. तेव्हा राज आता खूपच रडू लागतो. त्यानंतर निरूपा म्हणते, ओ फुलवालीची आई, तुम्ही तर चांगले संस्कार केलेत हा तुमच्या मुलावर. मला सांगा, याला चोरीची सवय कशी लागली की याचा बापसुद्धा असाच होता? तेव्हा आता लक्ष्मीला हे आरोप अजिबात सहन होत नाही. ती आता खूप रडू लागते. त्यानंतर मधूला राग येतो आणि सत्याला सुद्धा. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, निरूपा जरा गप्प बस, नीट बोल. त्यानंतर आता मधू म्हणते, काकी थांबा, उगीच काही तोंडाला येईल ते बोलू नका. अहो, त्या दिवशी राजचा फोन हरवला होता. मग मी जेव्हा राजच्या फोनवर कॉल केला ना, तेव्हा तो फोन तुमच्या रूममध्ये होता, तिथे बेडवर. तेवढा घेऊन आम्ही फक्त बाहेर आलो. तेव्हा आता निरूपा टाळ्या वाजवते आणि म्हणते, वा, काय स्टोरी सांगितली आहे, वाव वाव, असं म्हणून ती आता लगेच मधूकडे पाहते. त्याच वेळी आता ती म्हणते की आता ही सेम टू सेम स्टोरी ना तुम्ही पोलिसांना सांगा. तेव्हा पोलिसांचं नाव काढल्यावर मात्र सर्वजण आता घाबरतात. तर आता दुसरीकडे रवी आणि त्याचबरोबर रिया एकमेकांना भेटतात. मग आता तो आल्याबरोबरच, हाय, कशी आहेस, असं विचारतो. तेव्हा ती म्हणते, हाय हाय, अरे मला असं वाटतंय काल तू काही डेझर्ट किंवा आईस्क्रीम बनवत होतास का तिकडे रेस्टॉरंटमध्ये? तेव्हा तो विचारतो, का बरं? मग आता ती म्हणते, काही नाही, तू चुकून फोन हा फ्रीजमध्ये ठेवला असेल ना म्हणून विचारतोय. तेव्हा का बरं फ्रीजमध्ये ठेवला असेल असं तू म्हणतेस, असं आता रवी विचारतो. तेव्हा ती म्हणते की काल तुझा फोन ना गोठला होता. त्यानंतर आता जरा मला काही समजेल या पद्धतीमध्ये तू सांगशील का, असं आता रवी विचारतो. तेव्हा रिया आता म्हणते, कसं आहे ना, काल रात्री मी तुला खूप वेळा कॉल केले परंतु तू एकही कॉल रिसीव्ह केला नाही की कॉलबॅकसुद्धा केला नाही. तेव्हा रवी म्हणतो, अच्छा, म्हणून असं तिरकं बोलणं चाललंय का तुझं? मग तू जरा सरळ विचारणार, रवी तू माझा फोन का नाही उचलला, हे सिंपल आहे ना. मग आता ती विचारते, आता कळलंय ना, मग दे की उत्तर. तेव्हा तो आता म्हणतो, शक्य नव्हतं मला, पण काल घरी खूप पाहुणे आले होते. तेव्हा कोण पाहुणे होते असं ती विचारते. तेव्हा तो म्हणतो की जरा स्पेशल पाहुणे होते. तेव्हा स्पेशल पाहुणे का आले होते असं रिया विचारते. तेव्हा तो म्हणतो की अगं वहिनीच्या घरचे आले होते माझ्याकडे जेवायला. त्याच वेळी आता ती विचारते, काय रे, वहिनीच्या घरचे जेवायला आले होते म्हटल्यानंतर ती मधुरा सुद्धा आली असेल ना? मग आता रवी म्हणतो, हो, होती की ती. मग आता त्याचवेळी रिया म्हणते, म्हणूनच तू माझा कॉल रिसीव्ह करत नव्हता, बरोबर ना? त्यानंतर आता तो म्हणतो, अगदी तसं नाही ग, आम्ही खरंच खूप मज्जा केली काल, म्हणजे खूप गेमसुद्धा खेळले. त्यावेळी आता खूप मज्जा केली असंही तो सांगत असतो. काय काय केलं हे सर्व काही सांगत असतो. मग त्यानंतर आता रिया लगेच विचारते, हे सगळं करत असताना ती मधुरा पण सोबत होती का तुझ्या? तेव्हा रवी म्हणतो, हो, होती की सोबत ती, मग का नसेल? तेव्हा रिया म्हणते, वाव, अरे रवी, आता तू कर मजा हा तिच्याबरोबर, आता मला निघायचंय, बाय, असं म्हणून ती आता पुढे जाते. तर रवी तिच्याकडे पाहतच राहतो. मग ती आता थांबते. इकडे आता सत्या हा म्हणतो की की सासू यांना पोलीस बोलवायचे आहेत ना, तर बोलवू दे. राज, हे बघ, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. निरूपा म्हणते, मी खरंच बोलवेल हा. तेव्हा सत्या म्हणतो, हो, बोलव ना, खरंच बोलव पोलिसांना. खरं खोटं काय ते समजून जाईल आणि खरा चोर कोण आहे ना ते सुद्धा आपण शोधूयात मग, असं म्हणून आता लगेच पंकजकडे पाहतो. तेव्हा पंकज जरा घाबरतो. त्यावेळी आता तो म्हणतो, नक्की तुला काय म्हणायचंय? तेव्हा सत्या म्हणतो, मला कुठे काय म्हणायचंय, अरे निरूपाच म्हणत होती ना की पोलिसांना बोलवायला पाहिजे म्हणूनच मी म्हटलं की पोलिसांना बोलवा, मग म्हणजे एकदा का पोलीस आले ना इकडे तर सर्वांची चौकशी होईल आणि खरा चोर कोण आहे ते समजेल आपल्याला. तेव्हा घरातल्यांची आणि बाहेरच्यांची सुद्धा त्यांना झडती घ्यायला सांगू आपण. त्यामुळे एकदाच जे काही आहे ते आता होऊनच जाऊ द्या, असं म्हणून तो निरूपाला सतत सांगतो की कर आता पोलिसांना फोन. तेव्हा बबड्या, पोलिसांना फोन लाव रे तू आता एकदा पहिल्यांदा, असं निरूपा आता सतत त्याला सांगत असते. तेव्हा तो म्हणतो, मम्मा, अगं आता पोलीस कशाला? ती म्हणते, तुला म्हटलंय ना लाव पोलिसांना फोन. तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो आणि त्याला काय करावं सुचत नाही. त्यानंतर देविका सुद्धा म्हणते, अरे कर की फोन, लाव ना फोन. पंकज बेबी, असा का करतोस तू? तेव्हा निरूपा म्हणते, या चोरट्याला, या राजला ना आता पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. राज मात्र आता खूपच घाबरतो. त्यावेळी आता मीरा म्हणते, हो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतेय, माझ्या भावाने काहीच केलेलं नाहीये. तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते, बोललीस का तू? अगं तू सुद्धा तशीच, अगं पैशासाठी आमच्या घरातली एक जागा अडवून बसली आहेस.
तुझा भाऊ सुद्धा तसा चोरटा कुठला आणि बहीण काय नुसतं उडतं पाखरूच आहे. सगळे जणू एका माळेचे मणी असं म्हणून निरूपा खूपच बोलते. तेव्हा मीरा म्हणते की बस झालं आता, तुम्हाला पोलिसांना बोलवायचंय ना, मग बोलवाच आता तुम्ही पोलिसांना. मग पुढे आता मीरा म्हणते जर माझ्या घरच्यांनी खरंच काही केलं नसेल ना तर तुम्ही त्यांची माफी मागायची म्हणजे मागायची सर्वांसमोर, असं म्हणून आता निरूपाला सुद्धा मीरा चांगलीच सुनावते. तेव्हा निरूपा आता रागातच मीराकडे पाहत असते. तेव्हा पंकज आणि देविकाला मात्र मोठा धक्काच बसतो. तेव्हा सर्वजण म्हणजे आता लक्ष्मी आणि सुधाकर राव म्हणतात नाही मीरा बाळा. मग आता मीरा म्हणते नाही, मग खूप अपमान होतोय माझ्या घरच्यांचा या घरामध्ये. तेव्हा सत्य आता खंबीरपणे मीराच्या पाठीमागे उभा राहतो आणि म्हणतो कडक, एक नंबर धूमकेतू, तू चांगलं काम केलंस. तेव्हा निरूपा म्हणते हट, असं काहीही होणार नाही. आता पंकज अगोदर तू फोन लाव रे, असं म्हणून निरूपा सारखी रागातच सगळ्यांकडे पाहत असते. तर सत्या आता लगेच हाताची घडी घालून पंकजकडे पाहू लागतो. कारण पंकजच्या लक्षणांवरून त्याच्या हालचालींवरून असं दिसत असतं सत्याला की नक्कीच काहीतरी शिस्त याच्या डोक्यात. त्यानंतर आता पंकज म्हणतो मम्मा अगं पोलिसांना कशाला बोलवायचं उगीच, यालाच थोडा दम दिला ना तर हा सगळे पैसे बरोबर घेऊन येईल बघ. तेव्हा आता पंकज ऐकत नाही हे पाहून देविका रागातच म्हणते आण रे इकडे, असं म्हणून पंकजच्या हातातून ती तो मोबाईलच ओढून घेते आणि लगेच पोलिसांना कॉल करते. तेव्हा तो आता सारखा बेबी बेबी करून तिला म्हणत असतो की नको लावू फोन, पण आता देविका ऐकत नाही. तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो, त्याला काय करावं सुचत नाही. मग आता तो पूर्णपणे घाबरलेला आहे, घामाघूम झालेला आहे. हे पाहून आता सत्या हसत असतो, कारण त्याला माहीत असतं की पंकजनेच काहीतरी केलंय. त्यानंतर आता घरातील सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात. मीराला माहीत असतं माझ्या भावाने काही केलं नसेल आणि तो चोरी करू शकत नाही, म्हणून ती जरा शांतच असते आणि रिलॅक्स असते. तर सत्या मात्र आता पंकजकडे पाहून हसत असतो. त्यानंतर निरूपा सर्वांना धमकीच देऊ लागते की आता पोलीस येईपर्यंत अजिबात इथून कुणी हलायचं नाही की जायचं नाही. तेव्हा सुधाकर राव हे सगळ्यांकडे आता पाहू लागतात. त्यांनाही मीराच्या आईचा असा अपमान होणं अजिबात आवडलेलं नसतं. तर आता दुसरीकडे रिया म्हणते रवी मी खरंच जाऊ का रे. तेव्हा तो म्हणतो हो जा ना, तुला जायला उशीर होईल ना, मग तू जाच आता. त्यावेळी आता ती म्हणते जाऊ का खरंच, येणार नाही हा पुन्हा. मग आता तो म्हणतो तुझं महत्त्वाचं काम आहे ना, मग तू नक्कीच जा. त्यावेळी आता ती म्हणते आता बघ हा रवी खरंच जाईल, पुन्हा येणार नाही. मग आता तो म्हणतो नको येऊ. तेव्हा ती पटकन आता मागे येते, तर रवी मात्र तिच्यावर हसत असतो. तेव्हा आता मी तर जाणारच नाही, तू जा स्वतः, असं आता ती म्हणते. मग आता तो म्हणतो मी कशाला जाऊ, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. रिया म्हणते मी सुद्धा जाणार नाही, समजलं, मी फक्त तुझी आणि तुझीच आहे. तेव्हा आता तो म्हणतो मी सुद्धा फक्त तुझाच आहे आणि मला तुला चिडवायला खूप आवडतं, कारण का माहीत आहे का, तू चिडल्यानंतर खूप छान दिसतेस आणि मला खूप आवडतेस म्हणून. त्यावेळी आता रिया पटकन त्याला मिठी मारते. दोघेही एकमेकांच्या अगदी प्रेमात बुडून गेलेले असतात. मग त्यानंतर रिया म्हणते रवी तू मला सोडून कुठेही कधी जायचं नाही. तेव्हा तो म्हणतो नाही ग बाई, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. त्याचवेळी आता रिया ही खूप प्रेमाने मग त्याच्याकडे पाहू लागते. इकडे आता सुधाकर राव हे निरूपावर ओरडतात आणि म्हणतात अगं काही सुद्धा झालेलं नसताना उगीच विषय वाढवायची गरज आहे का. तेव्हा ती म्हणते अहो मग मी हा विषय थांबवते ना, पण तुम्ही यांना सांगा की चोरलेले पैसे इकडे आणून द्या, मग मी लगेच थांबवते विषय. तेव्हा सत्य आता खूपच चिडतो आणि निरूपाला म्हणतो ए बंद कर ग तुझी वटवट, एकदा त्याने सांगितलंय ना की तुझे पैशांना त्याने हात लावला नाही म्हणून, मग सारखी सारखी का त्या लेकरांवर आरोप करतेस तू. तेव्हा आता रागातच निरूपा म्हणते तू गप्पा बस, निर्णय देण्यासाठी तू काही देव नाही, त्यामुळे ना तू काही बोलूच नको, तुला अक्कल नाही आहे ना मध्ये मध्ये बोलायचं नाही. आणि यांचं काही करायचं ना, पैसे कुणी चोरले त्याचबरोबर कुणाकडे ते पैसे आहे ते आता पोलीसच ठरवतील. त्यामुळे आता पोलिसांना येऊ दे आणि त्यांना आता त्यांच्या परीने शोध घेऊ दे. तेवढ्यातच पोलीस आता तेथे येतात आणि गायकवाडांचं घर हेच का असं विचारतात. तेव्हा आता निरूपा पोलिसांकडे पाहते. पोलीस आल्याबरोबर सर्वजण आता घाबरतात आणि
त्याचबरोबर पंकजची सुद्धा बोलतीच बंद होते, तो घामाघूम होतो. तेव्हा पोलीस आतमध्ये येत विचारतात की हेच आहे ना गायकवाडांचं घर? निरूपा म्हणते अहो हेच आहे, सांगू किती वेळा आता. मग आता पोलीस म्हणतात की कसं आहे ना, आम्ही इकडे एकदा आलोय. तर आता सर्वजण पोलिसाकडे पाहतच राहतात. तेव्हा आता मीराकडे ते पाहतात आणि विचारतात तू इथे कशी काय? जेव्हा तुमची बाईक चोरी झाली होती सत्या सर, तेव्हा मी इथे आलो होतो, तुम्हाला ओळखतंय ना? मग आता सत्या म्हणतो हो, आणि ही माझी बायको आहे मीरा. तेव्हा सुधाकर राव सुद्धा म्हणतात ही या घरची सून आहे. मग त्यानंतर ज्याची बाईक चोरी झाली होती त्याची ही बायको आहे म्हणायचं. मीराकडे पाहत ते पोलीस म्हणतात की इथे तर सगळं अजबच आहे बाबा. त्यानंतर आता मीराचा आणि त्या बाईकचा काय संबंध असा आता सुधाकर राव विचारतात. त्याच वेळी आता लग्न जुळून येण्यासाठी काही ना काही निमित्त लागतंच असं आता पोलीस म्हणतात. तेव्हा राज मात्र आता खूपच घाबरलेला असतो, कारण राजने सत्याची बाईक ही चोरलेली असते आणि हे अजून घरातील कुणाला माहीत नसतं. तर निरूपा, पंकज, देविका एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना काय असं इशारा करतात, कारण त्यांना याबद्दल माहीत नसतं. काही वेळानंतर आता पोलीस हे राजच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात तू जर यांची बाईक चोरली नसती ना तर यांचं लग्न झालंच नसतं. तेव्हा राजला आठवतं की कशा प्रकारे मी ती बाईक चोरली होती. तेव्हा निरूपाला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा निरूपा आता रागातच मीराकडे पाहते, तर मीरा आता खाली मान घालून उभी राहते. त्यानंतर आता पंकज विचारतो काय, सत्याची बाईक या मुलीच्या भावाने चोरली होती? तेव्हा पोलीस म्हणतात हो मग काय तर, आम्ही शोधून काढलं ते. तेव्हा आता निरूपा मात्र हसू लागते, कारण तिला माहीत असतं की हे खरंच लोक चोरटेच आहे. त्यानंतर रागातच आता देविका ही मीराकडे पाहते आणि म्हणते माझ्या पंकजला सतत चोर चोर म्हणत असतात ना, आता मला ही बोलायला बाजू झाली, असं म्हणून ती आता मीराकडे खूप रागात पाहते आणि मग नंतर पंकजकडे मात्र हसत पाहत असते. त्यानंतर निरूपा आता उठते आणि म्हणते कसं आहे ना साहेब, हो यांचा खरं तर साईड बिझनेस आहे फुलांचा, परंतु यांचा मेन बिझनेस काय आहे माहीत आहे का? फक्त चोरीचा. तेव्हा आता सुधाकर राव हे खूपच चिडतात आणि म्हणतात निरूपा आता बस झालं, एक शब्द सुद्धा तू पुढे बोलायचा नाहीये, समजलं? तेव्हा आता सर्वजण रडू लागतात, कारण राजने एक चूक केलेली ती एवढी महागात पडलेली असते. त्यानंतर निरूपा म्हणते का नको बोलू यांना? अहो तुम्ही या चोरट्यांच्या घरात का लग्न ठरवलं मला सांगा ना. तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. त्यानंतर आता निरूपा म्हणते यांना सर्वांना तर लाजच नाहीये, पण ज्या घरामध्ये मुलांनी चोरी केली आहे त्याच घरामध्ये मुलीचं लग्न यांनी लावून दिलं, असं म्हणून ती आता खूपच आरोप करू लागते. ते पाहून आता लक्ष्मी खूप रडत असते, बिचारीला आता काही सुचत नसतं. त्याचवेळी राज, मधू आणि मीरा हे सर्वजण रडू लागतात. सत्याला मात्र निरूपाचा खूप राग आलेला असतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, पण तो आता या क्षणी शांत बसतो. तर सुधाकर राव हे निरूपाला खूप झापत असतात. त्यानंतर निरूपा म्हणते आत्तापर्यंत तर एखाद्याने तोंड काळं केलं असतं, मला तर असं कधी कधी वाटतं की मोठा डल्ला मारता यावा म्हणून यांनी हे लग्न सुद्धा केलं असेल. तेव्हा सुधाकर राव म्हणतात निरूपा तोंडाला येईल ते अजिबात बोलायचं नाही. तेव्हा निरूपा म्हणते ठीक आहे, मग हिला बोलायला सांगा. त्याचवेळी आता मीरा काहीतरी बोलू लागते, पण तिचं शब्द जरा अडखळत असतात. ती आता एकदम शांत होते आणि काय बोलावं तिला सुचत नाही. तेव्हा आता देविका रागातच विचारते काय ग मीरा, आता बरं ततपप करायला लागलीस, तुला काही कळतं की नाही? तू माझ्या पंकजवर जेव्हा आरोप करतेस तेव्हा खूप मोठ्या तोऱ्यामध्ये सांगत असते ना की पंकजने चोरी केली होती म्हणून, मग आता काय झालं? अगं तू आणि तुझा हा नवरा, तुम्ही दोघेही माझ्या पंकजला बोलण्याचा एक चान्स सुद्धा सोडत नाही, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही का? आणि आता तुझाच भाऊ चोर असताना तुम्ही पंकजला चोर तरी कसं म्हणू शकता, असं म्हणून ती मीराला जाब विचारत असते. तेव्हा आता देविका खूपच बोलतीये हे पाहून आता सत्या, मीरा आणि त्याचबरोबर सुधाकर रावांना खूपच राग येत असतो. तर आता पंकज आणि निरूपा हे दोघेही देविकाकडे पाहतच राहतात. पण आता देविकाने खूप मोठा स्टँड घेतलेला असतो पंकजच्या बाजूने आणि मीरा व तिच्या भावाला हे खोटं ठरवलेलं असतं. तर आता
सत्या मनातच म्हणतो, मी ना आता ह्या देविकाला सुद्धा सोडणार नाही. खरं काय आहे ते बाहेर तर येणारच आहे. राजकडून तेव्हा चूक झाली होती, परंतु तो असा नाही आहे हे त्याला चांगलंच माहीत असतं. त्यामुळे त्याचा राजवर खूप विश्वास असतो. तर मीराला सुद्धा आपल्या भावावर विश्वास असतो. पण निरूपा आता जे काही आरोप करते ते आरोपच आता तिला मान्य नसतात आणि सहनसुद्धा होत नाही. कारण लक्ष्मीला होणारा त्रास आता तिला बघवत नसतो. आपल्या आईला खूप आता ऐकून घ्यावं लागतंय हे आता मीराला माहीत असतं. तर राज मात्र आता खूपच रडत असतो. मधूला मात्र राग आलेला असतो. तेव्हा मीरा ही पुढे जाते आणि आपली बाजू समजावून सांगत असते. तेव्हा निरूपा रागातच म्हणते की बघा, ही मान्य करतीये की हिचा भाऊ हा चोर आहे. तेव्हा मीरा म्हणते नाही, मी असं काहीही म्हणत नाहीये. तर आता पंकज देविका एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मीरा मात्र रडू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये निरूपा ही शेजारच्या बायकांना आता जवळ बोलवते आणि म्हणते, या फुलवालीचा भाऊ घरी आला होता आणि त्यांनी 1,00,000 रुपये चोरले. तेव्हा सत्या रागातच म्हणतो, उगीच तोंडाला येईल ते बोलू नकोस. तेव्हा मीरा सुद्धा म्हणते की आम्ही माणसं साधी असलो ना तरीही स्वाभिमानी आहोत. मी खोटे आरोप अजिबात सहन करणार नाही. खोट्या चोराला शोधून काढणारच. तेव्हा पंकज घाबरतो. तर मीरा आता तशी शपथच घेते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.